इथे सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले सचिन आणि दयाल. आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये सचिनने मात्र अर्धशतक जरूर आपल्या नावावरती कोरलं गेलं आणि तोच सचिन मात्र महत्वाच्या महत्वाच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्याला पाहण्यास योग्य असेल. दोन नक्कीच पहिल्या षटकामध्ये दोन चेंडूमध्ये 8 धावा पाहायला मिळतात. बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पुन्हा एकदा बॅटच्या रायडरमध्ये पाहायला गेला तर फ्लॅट स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू जाईल सीमारेषा बार 4 धावांसाठी चौकार. एकदा नक्कीच कमबॅक करताना आपण पाहतो गोलंदाज करणला. दोन्ही संघामध्ये आणि दोन्ही संघ तुल्यबळ आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यामध्ये सचिनने अर्धशतक झळकावलं होतं. त्याचनंतर मोज संघाच्या नारायण मगरने सुद्धा चांगली फलंदाजी करून 45 धावांची रणधुमाळी केली होती. पुन्हा एकदा शॉर्ट टॉप लेनचा चेंडू होता. दिशा दिली आहे, चेंडू फेकून दिलाय डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी बिग बॅश षटकार. संघ जाऊन पोहोचले 18 आकड्यावरती. बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्टेट डायचा फडका, दुरुशत्र चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार. पहिल्या षटक समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 आकड्यावरती. फलंदाजी आपण पाहतो सचिनच्या माध्यमातून पहिल्या सामन्यामध्ये 55 धावांची रणधुमाळी केली पाहिली. या सामन्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये 22 धावा जोडल्या गेलेत.
एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू अगदी पाहायला गेला तर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय तत्पर मिलेला निर्धाव चेंडू ते सांगता कमबॅक या षटकामध्ये जरूर रोहितच्या माध्यमातून केला जातो. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जरूर 22 आली, परंतु या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी मात्र रोहितच्या माध्यमातून केली जाते. सचिनला मात्र शांत ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. अर्थातच गोलंदाज रोहितला 4 षटकांचा सामना आणि 4 षटकामध्ये कुठेतरी 60+ धाब्या मात्र जोडाव्या लागतात. समोरच्या संघामध्ये सुद्धा एवढे ताकदीचे फलंदाज आपण पाहतोय. नारायण मगर असतील, विजय असतील, हा संघ सुद्धा अनेक कल्याण ग्रामीण मध्ये नावाचा डंका गाजवत असतो. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये आता चेंडू मात्र थांबणार नाहीये. सीमारेषा पार लॉंग लेगला क्लिअर करत 6 धावांसाठी अनखरपाडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. जास्त काल मात्र आपण सचिनला थांबवू शकत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 आकड्यावरती. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्टेट डायचा फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 35 आकड्यावरती. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल. दुसऱ्या षटकामधील गोलंदाज रोहितचा आपण पाहतोय. कोलार टाकलेला चेंडू होता, प्युअर का डिलिव्हरी अगदी पाहायला गेला तर निर्धाव चेंडूची वेळ सांगता. 2 षटकांचा वावगी खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 35 आकड्यावरती. तिसरा गोलंदाज अर्थात विजयला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. रिझन मध्ये मात्र बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. तत्पर मिळालेली एकच धाव. एकेरी दुहेरी धावा जरूर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला होता. कारण दयाला माहिती आहे समोर एक चांगला फलंदाज आपल्या संघातील सचिन खेळतोय, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असेल. आणि तीच गोष्ट मात्र पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते अणखरपडा संघाच्या माध्यमातून. विजयला इथून मात्र कमबॅक करावं लागेल जर आपला संघ विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर. पुन्हा एकदा झेलची संधी निर्माण होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट सुद्धा लागतोय. नशिबाची साथ मात्र जरूर प्राप्त झाली आहे आणि त्याच अनुषंगाने एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागलंय. धावसंख्या कसबाच्या गतीने पुढे वाढत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 आकड्यावरती. तिसरा षटक मार्गस्थ, अजूनही 4 चेंडू तिसऱ्या षटकातील शिल्लक असतील. आणि मात्र या षटकामध्ये विजय प्रशंसा करावी लागेल ज्या पद्धतीने विजय गोलंदाजी करतोय. कारण का प्रमुख गोलंदाज कुठेतरी प्रॅक्टिस अभावी मागे राहिलाय की काय. झेलची संधी आहे आणि सोफा झेल मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पकडला गेलाय. फलंदाज होईल बाद, बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय रवी धुमाल, अष्टपैलू खेळाडू. नंतर रिव्हर्स विकेट करण्याचा प्रयत्न,
बिहाइंड विकेट चेंडूला अडवल्या तत्पर मिळालेली एकच धाव. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 या आकड्यावरती. दोन चेंडू मात्र अजूनही शिल्लक असतील. दडब्याने खेळण्याचा प्रयत्न दिशा दिले. सरदारचा प्रयत्न केला जाईल का? एकाच धावेवरती मात्र समाधान मानत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 39 आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल क्षेत्र षटकामधील विजयच्या माध्यमातून फेकला जाईल. एकदा कोलवा टप्प्याचा चेंडू स्वरूपात मिळाली एकच धाव. 3 षटकांचा वाघ केला होता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 40 आकड्यावरती. गोलंदाजी या षटकामध्ये विजयाच्या माध्यमातून पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. 2 षटकामध्ये पाहायला गेलं तर 35 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत असताना आपण विजयला पाहतोय आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 आकड्यावरती. शेवटचं षटक मात्र शिल्लक असेल. शेवटच्या षटकामध्ये कुठला गोलंदाज कर्णधाराच्या माध्यमातून यूज केला जाईल हे पाहण्यास मात्र योग्य असेल. अखेर या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये तब्बल 8 संघांनी सहभाग नोंदवला. कल्याण ग्रामीण बी पोल मधले 8 संघ. दुसऱ्या फेरीला पहिला सामना आपण पाहतोय मोस विपक्ष अणखरपाडा. दडबॅटने खेळण्याचा प्रयत्न दिशा दिली आहे. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. डिक्लेअर झोन मध्ये तत्पर मिळालेली एकच धाव. 41 धावसंख्या जरूर पोहोचले. उर्वरित 5 चेंडू मात्र शिल्लक असतील आणि 5 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धाव मात्र जोडवले. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल उंभारणे विपक्ष अपटी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये हजर. लगेच टॉस केला जाईल. दरम्यान उंभारणी विपक्ष अपटी संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. उंभारणी संघाला विनंती असेल की आपण कर्णधाराला पाठवायचा आहे. लगेच दरम्यान टॉस केला जाईल. उंभारणी संघ कर्णधार जरूर पाठवायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पुन्हा एकदा फिरकीचा वापर जरूर केला जातोय. मी मगाशीच म्हटलं होतं की नौका गोलंदाज आहे. जास्तीत जास्त मात्र चेंडू वळवण्याचा प्रयत्न करतोय. अगदी लॉलीपॉप चेंडू ज्या पद्धतीने फेकला जातो त्याच पद्धतीने फेकतोय. परंतु चेंडू पडल्यानंतर बाहेर त्या दिशेने वळून गेला. पर मिळाल डॉट चेंडू होते सांगता. अखेर सचिनला मात्र बांधून ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. पुन्हा एकदा यॉर्कर डिलिव्हरी परफेक्ट. यू मिस आय विल डेफिनेटली इट. यष्टा उद्ध्वस्त करून सोडताय. मोठा फलंदाज अर्थात सचिन. चांगली गोलंदाजी आपण मोनूच्या माध्यमातून पाहतोय. 3 चेंडू मध्ये मात्र एकच धाव खर्च केली. धावसंख्या स्थिर 41 आकड्यावरती. कुठेतरी बॅक केलाय मोस या संघाने.
पुन्हा एकदा यॉर्कर डिलिव्हरी अगदी दिशा दिली आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43 आकड्यावरती. 4 चेंडू आतापर्यंत फेकला, 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील आणि 2 चेंडू मध्ये एखादा षटकार जर आला तर नक्कीच चांगली धावसंख्या उभारू शकेल अर्थातच अनखरवाडा संघ. परंतु या 2 षटकामध्ये कमालीची गोलंदाजी मात्र मोह संघाच्या माध्यमातून राहिली आहे. पुन्हा एकदा झेलची संधी आणि पॉइंट क्षेत्रामध्ये सुरेख झेल विजयच्या माध्यमातून पकडला गेलाय. फलंदाज फेल, बॅक टू डगआउट. नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक असेल, धाव संख्या जाऊन पोहोचली 43 या कड्यावरती. 2 षटकामध्ये कुठेतरी 35 धावा होत्या, नंतर अखेरच्या 2 षटकामध्ये धाव संख्या मात्र चांगली उभारू शकला नाही. अर्थात अंकरपाड्या चांगल्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो. मोस संघ बॅक जरूर दोस्त शेवटच्या 2 षटकामध्ये केला गेलाय. पुन्हा एकदा अगदी पाहायला गेलं तर वाईट +1 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. चांगला गोलंदाज, छोटा गोलंदाज आहे, परंतु जो लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करतोय अशा प्रकारचे गोलंदाज फारसे आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु एक कुठेतरी लेदर क्रिकेटचा अनुभव असावा का अशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45 सेकंदावरती. 4 षटकांचा सामना आहे, त्याच अनुषंगाने धावा झाल्यात 45. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नक्कीच वाईड असणार आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा गुगली चेंडू पाहायला मिळतो. झेलची संधी, चांगला झेल मात्र नारायणच्या माध्यमातून पकडला गेला. अखेर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते 45 आकड्यावरती आणि 46 धावांचा पाठलाग करावा लागेल. अर्थातच मोहच्या संघाला 24 चेंडू 46 धावा. प्रति षटकामागे 11.50च्या सरासरी धावसंख्या जोडावी लागेल. जरूर पहिल्या 2 षटकामध्ये 35 धावा आल्या, त्यानंतर अखेरच्या 2 षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज विजय आणि मोनूने. प्रमुख गोलंदाज करणवरती या सामन्यामध्ये जरूर हल्ला चढवला, परंतु विजयाने मोनूने चांगली कामगिरी केली आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. परंतु हा सामना नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत रंगेल काही शंका नाही आहे, कारण का दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतात. तेवढ्या ताकदीची गोलंदाजी आपण अंकरवाडा संघाच्या माध्यमातून पाहतोय. 24 चेंडू 46 धाब्यांची आवश्यकता.
46 धावांचं या ठिकाणी भलं मोठं लक्ष. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतात महाराष्ट्र संघ. या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जयेश. यावेळेस पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू दोन्ही स्लाइड्स मध्ये चेंडू जातो आणि पाहता पाहता या ठिकाणी दोन्ही फलंदाज एकदा सुरेखरित्या पळून काढतात. सुंदर असा फटका, चेंडू बाद असताना शहार चौकार. दोन चेंडू 5 धावा. सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी महाराष्ट्र संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. तसेच उंबरण्याने आपल्या दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. सुंदर असा चेंडू, तीन चेंडू धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 6. यावेळेस सुंदर असा फटका नारायणाच्या बॅटमधून आणि चेंडू जातो सीमारेषा बाहेर चौकार. चार चेंडू, धावसंख्या धावफलकावर 10. सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजे मॉस संघाची. यावेळेस साडेज 5 चेंडू, धावसंख्या 11. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस सुंदर असा चेंडू बराच वेळ हवेत. बघूया किती धावा येतात त्या चेंडूवर. आणि पाहता पाहता 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पळून काढलेल्या आहेत. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या धावफलकावर 13. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 13. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज मॉस या संघाला. सुंदर असा चेंडू, अप्रतिम सुरुवात दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते, ती म्हणजे गोलंदाज गणेशाची. दोन चेंडू, धावसंख्या 14. यावेळेस सुंदर असा फटका. बघूया चेंडू बराच वेळ हवेत
आणि अप्रतिम झेल रवी धुमाळ यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज बाद होतोय तो म्हणजे मॉस संघाचा विजय. नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय करण. गावदेवी उंबरणे आणि गावदेवी आपली दोन्ही संघांनी स्टेज जवळ यायचं आहे. यावेळी सुंदर असा फटका करण्याच्या बॅट मधून चेंडू होता सीमारेषा बाहेर षटकार. यावेळेस अतिरिक्त धावेमध्ये भर. वाईट चेंडू. धावसंख्या 21. यावेळेस पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या 23. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 23. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका नारायणच्या बॅट मधून येतो. पुन्हा एकदा चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 27. अजूनही 13 चेंडू मध्ये 19 धावांची गरज, ती म्हणजे मॉस या संघाला. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर असा फटका. बघूया किती धावा येतात त्या चेंडूवर. आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. आणि पाहता पाहता 3 धावा या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी पळून काढल्यात. अशा प्रकारे 2 षटकांच्या ठिकाणी वाजवी खेळ समाप्त झाले. धावसंख्या धावफलकावर 30 आणि जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज या ठिकाणी मॉस या संघाला. चला पंच त्वरित सामना चालू करा. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावर 30 आणि विजयासाठी 46 धावांची गरज असताना 2 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर 30. नवीन गोलंदाज रवींद्र धुमाल तिसऱ्या षटकामध्ये प्रगतीपथावर. यावेळेस सुंदर असा फटका. बघूया चेंडू बराच वेळ हवेत काय होतंय ते. आणि अप्रतिम झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि रवींद्र धुमाल याने पहिल्याच चेंडूवर ते नारायण सारख्या विस्फोटक फलंदाजाला बाद केले. चला अनकरपाडा संघ आपणास विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय रोहित. अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडूमध्ये 16 धावांची गरज.
यावेळेस सुंदर असा चेंडू ब्लॉकर पद्धतीचा चेंडू चेंडू खोलून काढला आणि पाहता पाहता या चेंडूवर पण 2 धावा आणि पंच किती धावा 3 धावा या ठिकाणी प्रवीण 2 का 3 2 2 2 चेंडू धावसंख्या 32 अजूनही 10 चेंडू मध्ये 14 धाव्यांची गरज मॉस या संघाला सुंदर असा चेंडू पंचांकडे लावडा पिल परंतु 3 चेंडू धावसंख्या स्थिर धावसंख्या धावफलकावर 32 अजूनही 9 चेंडू मध्ये 14 धावांची गरज मॉस या संघाला बघूया यावेळेस सुंदर असा चेंडू चार चेंडू धावसंख्या 33 अजूनही 8 चेंडू मध्ये 13 धावांची गरज मॉस या संघाला यावेळेस सुंदर असा फटका चेंडू बराच वेळ हवेत आणि चेंडू जातो सीमारेषा बाहेर षटकार सात चेंडू मध्ये 7 धावांची गरज मॉस या संघाला शेवटचा चेंडू शिल्लक चला आपटे आणि गावदेवी उंबरणे दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे यावेळेस सुंदर असा फटका बघूया किती धावा येतात त्या चेंडूवर आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे मॉस या संघाला शेवटच्या 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज 3 षटकांचा अडवून वाजवी खेळ समाप्त झालेला आहे 3 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर 40 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज चला 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज नवीन गोलंदाज निलेश शेवटच्या षटकामध्ये सामना करेल तो करण सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते करण या फलंदाजाची यावेळेस सुंदर असा फटका परंतु डिक्लेअर झोन मध्ये एकाच धावेवर समाधान मानावं लागेल करण या फलंदाजाला 5 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असेल चेसिंग कंपल्सरी असेल स्पर्धेचा नियम आहे यावेळेस हलकासा प्लेसमेंट पॉइंटच्या दिशेने बघूया किती धावा येतात त्या चेंडूवर आणि पाहता पाहता चेंडू जातो सीमारेषा बाहेर चौकार आणि विजयाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत ते म्हणजे रोहित या फलंदाजाने मॉस या संघाच्या आणि विजयासाठी 4 चेंडूमध्ये एका धावेची गरज चला गावदेवी उंबारणी आणि गावदेवी आपटी दोन्ही संघ या ठिकाणी सज्ज राहायचे
चला 4 चेंडूमध्ये एका धावेची गरज. आणि यावेळेस सुंदर असा चेंडू, परंतु यष्टीरक्षक बीट होता आणि अशा प्रकारे विजय मिळवला आहे तो म्हणजे मॉस या संघाने. चला गावदेवी उंबारणी त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. गावदेवी उंबारणी. तर या सामन्याचा सामनावीर असेल करण. 20 धावेंची अप्रतिम खेळ या ठिकाणी पाहायला मिळते. चला प्रदीप गुरुनाथ, विनंती असेल